किमान वेतन सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीची नवीन नियुक्त सदस्यांची प्रथम बैठक आज मुंबई येथे संपन्न झाली। सदर बैठक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री गणेश ताटे यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळ सचिव श्री अक्षय तुरेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आलेली असून त्यामध्ये मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी व स्वतंत्र प्रतिनिधी अशा 15 प्रतिनिधींची नेमणूक पुढील 3 वर्षासाठी करण्यात आलेली असून त्या समितीची पहिली बैठक आज कामगार भवन बांद्रा या ठिकाणी संपन्न झाली। बैठकीत उपस्थित सर्व प्रतिनिधी व अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले। बैठकीत किमान वेतन कामकाजाचा आढावा घेण्यात आला। ज्या 24 शेड्यूल उद्योगांच्या किमान वेतन अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत त्याबाबत सविस्तर चर्चा सर्व प्रतिनिधींनी केली। तसेच ज्या 42 उद्योगांचा किमान वेतनाचा मसुदा शासनाकडे सादर केला आहे त्या मसुद्यावर सर्व सदस्यांबरोबर पुन्हा एकदा चर्चा होऊन त्यांचे किमान वेतन निर्धारण त्वरित करण्यात यावे अशा प्रकारची चर्चा सदरच्या बैठकीत करण्यात आली। बैठकीत कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब भुजबळ पुणे, संजय जोरले संभाजीनगर, माणिक पाटील खामगाव, ॲडव्होकेट गणेश देशमुख नवी मुंबई, तर मालक प्रतिनिधी म्हणून श्री बाबासाहेब दरेकर पुणे, श्री संतोष देशमुख खामगाव, तर स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून श्री वीरेंद्र ठाकूर मुंबई, श्री सुबोध रवींद्र देवळगावकर नागपूर व श्री बिपिन नगीनदास गांधी खामगाव अकोला इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते। किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री गणेश ताटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। बैठकीत झालेल्या विषयाचा आढावा श्री ताटे यांनी त्या समारोपाच्या भाषणात केला। बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांचे आभार प्रदर्शन कामगार नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले। पुढील बैठक नवरात्रानंतर घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात येऊन बैठक संपन्न झाली। नाही